माझं नाव सुरेखा संतोष मेकेटीस। मी उल्हासनगर 4 मध्ये राहते, भरतनगर 2 मध्ये। मी माझ्या घरी स्वतःच्या घरात राहते। माझ्या बाजूला माझे दीर विल्सन मेकेटीस राहतो। तो माझ्यावर खूप शिवीगाळ, रोज सकाळ संध्याकाळ शिवीगाळ करून तो मला घराच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे। खूप रोजचा मला टॉर्चर होतोय। आज त्याने माझ्या घरात घुसून मला हातोडीने 4-5 वेळा वार केलाय डोक्याला। माझ्या डोक्याला 60 टाके पडलेले आहेत। तरीच पोलिसांनी काही कारवाई न करता त्याला घराच्या पोलीस चौकीतून बाहेर काढले आहे। मी विचारपूस केली पोलिसांना, तो कुठे तर ते बोलले आम्ही त्यांना सोडून दिलेलं आहे। मी त्यांना म्हटली की मला एवढा वार झाला असताना तुम्ही त्याला कसे काय सोडू शकता? तर ते मला म्हणाले आमचा कानून असाच आहे, तर आम्ही असेच जे आम्हाला सांगितले तेवढंच आम्ही करणार। मी जर त्यांना म्हटलं की मी जर त्याचे हातपाय तोडले तर तुम्ही काय बोलायचं नाही। ते बोलले की तुम्ही त्याचे हातपाय तोडले तर मी तुम्हाला अंदर टाकू शकतो, असं सुद्धा त्या पोलिसांनी मला सांगितले। मग आता मला इतकी भीती झाली की तू बाहेर आलेला आहे, मी कसं काय राहणार माझ्या सासरी? मला नाही कुठे जाणार, मला काय उद्या झालं तर मी माझ्या मुलाला कोण बघणार आहे? मी काय तो बाहेर सुटलाय, मला खूप भीती आहे। मी सीधा उठून पोराला घेऊन माझ्या पोलीस चौकीला जाऊन तिथे बसणार आहे। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत मी घर सोडून कुठेही जाणार नाही। घरकाम करते, दिवसभर मी कामात राहते, एकटा माझा मुलगा घरात राहते। त्याला खूप रिक्सी, ती बाई तो माणूस खूप विचित्र लोक आहेत, ते काही आळ आमच्यावर घेऊ शकतात। ह्यावेळेस पण मी त्यांच्यावर पाच वेळा तक्रार केलेली आहे, तेव्हा पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतलं नाहीये। त्यांना घरचं मॅटर करून त्यांना सोडून दिलेलं आहे। दोघांना समज घातली की काही असं होणार नाही, आता निघून जावा असं करूनच त्यांना सोडलंय। आणि आज त्याने तो खूपच मोठा कहर केलेला आहे। डॉक्टरांनी मला सांगितलं तुमच्या डोक्यात 5 एमईचा फटका पडलेला आहे, तुम्हाला 60 टाके पडलेले आहेत। माझी मागणी अशी इच्छा आहे की पोलिसांनी त्याला अटक करावा।